या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व 6व्या सेमेस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला वित्तीय धोरणाची साधने पाहायची आहेत. इन्स्ट्रुमेंट्स ऑफ फिस्कल पॉलिसी जी वित्तीय धोरणाची साधने आहेत, त्या साधनांचा आजच्या तासाला आपल्याला अभ्यास करायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण वित्तीय धोरण कशाला म्हणायचं आणि त्याचे काय उद्देश आहेत, या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे, हा भागाचा अभ्यास केलेला आहे, की आपण साधारणपणे वित्तीय धोरण कशाला म्हटलेलं की ज्या ठिकाणी उत्पन्न आणि खर्चाच्या अनुषंगाने अभ्यास केला जातो, त्याला वित्तीय धोरण असं म्हटलेलं आहे, की ज्यामध्ये म्हणजे कर, कर्ज, खर्च आणि अ, तुटीचा अर्थ भरणा या गोष्टींचा अभ्यास केला जातो. त्याला किंवा त्या साधनांच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेतील आपण पाहतो, की आर्थिक स्थितीवर नियंत्रण मिळवलं जातं. त्याला आपण वित्तीय धोरण असं म्हटलेलं आहे. तर ह्या वित्तीय धोरणाचं मुख्य उद्देश म्हणजे आपण पाहतो, की अ, जशी प्रशासन व्यवस्था असेल तसा-तसा उद्देश असतो. आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणजे लोकांच्या विकासासाठी काय करता येईल या अनुषंगाने या वित्तीय धोरणाचा उपयोग केला जातो. साधारणपणे आपण पाहतो, की अर्थव्यवस्थेतील आर्थिक स्थिती हाताळण्याचं कार्य शासन 2 धोरणाच्या माध्यमातून करतं. एक मौद्रिक धोरण आणि दुसरं वित्तीय धोरण. आपण पाहतो, की ही धोरणं खूप महत्त्वाची असतात. या ठिकाणी लोकांना जर कल्याणकारी अर्थव्यवस्था म्हणजे लोकांना गव्हर्नमेंटचं सहाय्य करायचं असेल, तर हे धोरण लोकांच्या अनुसरून, विकासाला अनुसरून शासन राबवत असतं. आपण पाहतो, की मौद्रिक धोरण म्हणजे नाणे बाजार. म्हणजे अर्थव्यवस्थेत वस्तूच्या किमती वाढल्या, तर व्याजदर मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून आर-बी-आय व्याजाचे दर वाढवत असते आणि व्याजाचे दर वाढले, की लोकांची मागणी कमी होते आणि मागणी कमी झाली, तर किमती कमी होतात. अशा प्रकारे किमतीतील स्थैर्य आणण्यासाठी किंवा चलनवाढ मध्ये स्थिरता आणण्यासाठी या ठिकाणी मौद्रिक धोरणाचा उपयोग केला जातो. परंतु देशातील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगाराच्या ज्या संधी निर्माण असतात, त्या संधी ह्या वित्तीय धोरणावर अवलंबून असतात. वित्तीय धोरणामध्ये आपण पाहिलं कर असतं आणि कर हा मुख्य आहे. आपण पाहतो की उत्पादनाची प्रक्रिया करावर अवलंबून असते. ज्या देशामध्ये कराचे दर कमी, तिथे उत्पादन खर्च कमी, तिथे उद्योग जास्त आणि उत्पादन खर्च कमी म्हणून वस्तूची किंमत कमी, वस्तूची किंमत कमी म्हणून मागणी जास्त आणि मागणी जास्त म्हणून विक्री जास्त, विक्री जास्त म्हणून नफा जास्त आणि नफा जास्त म्हणून विकसित अर्थव्यवस्था होत असते. म्हणजे दोन्ही दुहेरी लाभ या ठिकाणी होत असतो. ग्राहकांचाही फायदा होतो, उत्पादकांचाही फायदा होतो आणि या फायद्यातून राष्ट्र विकसित होते. म्हणून अर्थव्यवस्थेला अनुकूल अशा प्रकारचं वित्तीय धोरण स्वीकारण्याचं कार्य, विकासाला अनुकूल असं वित्तीय धोरण स्वीकारण्याचं कार्य शासन करत असतं आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे आपण पाहिलेलं आहे, की देशातील दारिद्र्य कसं कमी करता येईल, बेकारी कशी घालवता येईल, आर्थिक विषमता कमी कशी करता येईल, नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर कसा करता येईल, खाजगी क्षेत्राला पुढे कसं आणता येईल किंवा खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून विकास कसा करता येईल, की एक समतोल विकास, राष्ट्राचा समतोल विकास, रोजगार कसा निर्माण करता येईल, या अनुषंगाने वित्तीय धोरणाचा उपयोग किमतीमधील स्थैर्य असेल, गुंतवणुकीतील वाढ असेल, ह्या सगळ्या गोष्टी अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता आणि अर्थव्यवस्थेचा विकास कसा घडवून आणता येईल, यासाठी वित्तीय धोरणाचा ही मुख्य उद्देश असलेले आपल्याला दिसून येतात. तर आजच्या तासाला आपल्याला वित्तीय धोरणाची साधने पाहायची आहेत. यामध्ये आपण यापूर्वी या साधनांचा उल्लेख केलेला आहे. वित्तीय धोरणाची 4 साधने आहेत. त्यामध्ये पहिला कर आहे. दुसरा म्हणजे आपल्याला या ठिकाणी कर्ज सांगता येईल. त्यानंतर तुटीचा अर्थ भरणा हे 3 उत्पन्नाची साधने आहेत आणि खर्च हा एक खर्चाचा भाग आहे. म्हणजे वित्तीय धोरणाची ही 4 प्रमुख साधने आहेत. तर परत एकदा रिपीट करतो. पहिलं साधन आहे कर, दुसरं आहे कर्ज आणि तिसरं आहे तुटीचा अर्थ भरणा. ही उत्पन्नाची स्रोत आहेत. म्हणजे उत्पन्नाची स्रोत कोणती? कर. कराच्या माध्यमातून शासनाला उत्पन्न मिळतं. कर्जाच्या माध्यमातून शासनाकडे पैसा येतो आणि तुटीच्या अर्थ भरण्यातूनही शासनाकडे पैसा येत असतो. तर ही उत्पन्नाची साधने आहेत आणि त्याचबरोबर खर्च. खर्च हे एक वित्तीय धोरणाचं साधन आहे, की या साधनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था स्थिरावण्याचा किंवा विकसित करण्याचा, लोकांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा किंवा देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर करण्यासाठी किंवा देशातील दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता घालवण्यासाठी
या साधनांचा, वित्तीय धोरणाचा योग्य वापर करून प्रत्येक राष्ट्रामध्ये शासन आपल्या राष्ट्राचा विकास कसा करता येईल यासाठी धोरण आखत असतं. आपण पाहतो की देशातील अ, मागणी आणि पुरवठा या धोरणावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतो. जसं की पुरवठा करणारे अनेक उद्योजक असतात. आपण पाहतो, की समजा एखाद्या वस्तूवर कर कमी असेल, तर ती वस्तू करायला परवडते. बरोबर आहे. म्हणून शासन काय करतं, की आपल्या देशात गुंतवणूक व्हावी यासाठी कराचे दर कमी ठेवतं किंवा गुंतवणूक यावी यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतं. बरोबर आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करतं, त्यांना सोयी-सवलती देतं. शेतकऱ्यांनी शेती व्यवस्थित करावी, विशिष्ट पिकांचं उत्पादन जास्तीत जास्त घ्यावं यासाठी शासन अनुदान देतं. हे सगळं वि वित्तीय धोरणाचाच भाग असलेला आपल्याला दिसून येतो, की वित्तीय धोरण विकासाला अनुकूल राबवण्यासाठीची ही 4 साधने असलेली आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं साधन वित्तीय धोरणाचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे कर. कर म्हणजे सक्तीचं देणं, बरोबर आहे. कर कोणाला आकारण्याचा अधिकार आहे? केवळ सरकारला आकारण्याचा अधिकार असतो. बरोबर आहे. सरकारमध्ये कोण? केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील आणि ग्रामपंचायत वगैरे, वगैरे यांचे विविध पातळ्यावर त्या क्षेत्रानुसार कर आकारले जातात. दुसऱ्यांना कर आकारण्याचा अधिकार नसतो. कर कसे कराची कसोटी आपण पाहिल्यात. कर हे लोकांच्या सोयीनुसार असावेत, त्यांच्या क्षमतेनुसार असावेत, त्यांनी घेतलेल्या लाभानुसार असावेत, ही कराची तत्वे आहेत. म्हणजे कर हे कसे असावेत? लोकांना आनंद देणारे असावेत, लोकांना त्रासदायक असू नयेत, अशा प्रकारचं कराचं स्वरूप असलं पाहिजे. कराचे 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. बरोबर आहे. प्रत्यक्ष करामध्ये संपत्ती कर, इन्कम टॅक्स यांचा समावेश होतो. तर अप्रत्यक्ष करामध्ये जी वगैरे किंवा अ, यांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो, की देशाच्या उत्पन्नामध्ये सर्वात मोठा रोल कोणाचा आहे? आपण पाहतो, की जी देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 18% भर टाकते. इन्कम टॅक्स 17% भर टाकतो आणि कॉर्पोरेट टॅक्स ज्याला आपण कॉर्पोरेट टॅक्स म्हणूया, की हा टॅक्स जवळपास साधारणपणे 18% देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा देशाच्या उत्पन्नामध्ये भर टाकतो. म्हणजे हे 3 कर खूप महत्त्वाचे आहेत, जेणेकरून इथे 60% ते 70% विविध मार्गातून अमाउंट या ठिकाणी देशाच्या उत्पन्नाच्या स्वरूपात जमा होत असते. आणि म्हणून आपण पाहतो, की अ, शासनाने आता 2016 पासून जी नावाचा कर आणलेला आहे. जी-एस-टीमुळे आता आपण पाहतो, की केंद्र सरकारला प्रत्येक महिन्याला जी कर हा आता 1,00,000 कोटीपेक्षा जास्त वाढलेला आहे. म्हणजे जी-एस-टीने एक अर्थव्यवस्थेला ऊर्जा प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे, की कर हे प्रगतिशील असतात. म्हणजे आपण पाहतो, की लवचिक असतात. काळानुरूप त्यामध्ये बदल करता येतो. बरोबर आहे. सोयीनुसार त्याचा वापर करता येतो. लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी कराचे दर कमी केले जातात किंवा भाववाढ असेल तर कराचे दर तशा प्रकारे आपण पाहतो, की त्या परिस्थितीनुसार करामध्ये बदल केला जात असतो. आणि आपण पाहतो की विशेषतः कराच्या दरावरच गुंतवणूक अवलंबून असते. कराच्या दरावरच आपण पाहतो की निर्यातीवर कमी कर आणि आयातीवर जास्त कर, तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आपला समतोल होत असतो आणि म्हणून वित्तीय धोरण हे खूप महत्वाचं असतं. वित्तीय धोरण हे देशाला विकासाकडे नेणारं धोरण असतं आणि म्हणून देशाचा जर विकास करायचा असेल, तर शासनाला तशा प्रकारचा अभ्यास करून वित्तीय धोरण हाताळावं लागतं आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा कर आहे. आपण पाहतो की कोणताही उद्योग उभा करण्यासाठी करामध्ये सवलत दिली तर उद्योग या ठिकाणी अनुकूल वातावरण उभारणीला अनुकूल वातावरण होत असतं आणि शासन तशा प्रकारचं अनुकूल वातावरण करून मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करतं, की ज्या गुंतवणुकीतून लोकांचं उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढल्यामुळे उपभोग वाढेल, उपभोगातून मागणी वाढेल, मागणी वाढीतून उद्योगांची भरभराट होईल आणि आपण पाहतो की उद्योग कृषीचा कच्चा माल म्हणून वापरतात. मग त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळते. त्याचबरोबर कृषी क्षेत्राबरोबर आणि उद्योग क्षेत्राच्या विकासाबरोबर सेवा क्षेत्राचाही विकास घडून येतो आणि म्हणून प्रत्येक क्षेत्राचा विकास हा करावर अवलंबून असतो. कराचे दर हे जर लोकांना म्हणजे सोयीचे असतील
किंवा लोकांना परवडतील एवढे असतील, तर लोक आनंदाने कर भरतात आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कराची भूमिका ही खूप महत्त्वाची असते आणि म्हणून प्रत्येक शासन जसं की कराचे दर वाढले, तर लोकांची ती वस्तूची किंमत वाढते आणि वस्तूची किंमत वाढली की लोक मागणी कमी करतात. म्हणून शासन कराचे दर अ, शक्यतो लोकांच्या सोयीनुसार किंवा लोकांना परवडतील एवढेच ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आणि हा एक शासनाचा मुख्य उत्पन्नाचा मार्ग असलेला आपल्याला दिसून येतो. जसं की तेजीच्या काळात वस्तूच्या किमती खूपच वाढत असतील, तर अशा वेळेस मात्र शासन काय करतं, की त्यात किमती कमी व्हाव्यात म्हणून त्या ठिकाणी कराची आकारणी करतं आणि त्यामुळे मागणी कमी होते आणि मागणी कमी झाल्या तर किमती कमी होतात. अशा प्रकारे व्यापार चक्राच्या काळात असेल, अ, गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी असेल, रोजगार निर्मिती करण्यासाठी असेल, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी असेल किंवा राष्ट्राच्या विकासासाठी ज्या प्रमाणात बदल हवा आहे, त्या प्रमाणात बदल शासन परिस्थितीनुसार करू शकतं आणि हे कर वित्तीय धोरणाचं मुख्य साधन असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की खर्च. खर्चाचा मुद्दा आपण नंतर पाहूया. त्यानंतर आपण कर्ज पाहूया. आपण पाहतो की कर्ज म सार्व कर्ज म्हणजे सरकारने घेतलेल्या कर्जाला सार्वजनिक कर्ज असं आपण म्हणतो आणि सार्वजनिक कर्ज सरकार कर्ज का घेतं, की उत्पन्न कमी पडलं आणि खर्च जास्त असेल, तर हा गॅप भरून काढण्यासाठी सरकार कर्ज घेत असतं. जसं की नैसर्गिक आपत्ती आली, शासन कर्ज घेतं. त्यानंतर कर्जमाफी असेल, एखादा मोठा निर्णय, आर्थिक मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर कर्ज घेतं. एखादा मोठा प्रकल्प राबवायचा असेल, तर शासन कर्ज घेतं. बरोबर आहे. जसं की आपण पाहतो, की आपल्या देशामध्ये मेट्रो ट्रेन्स आता येत आहेत किंवा ते वेगवेगळ्या प्रकल्पासाठी, मोठ्या प्रकल्पासाठी शासनाला कर्ज घेऊन ते प्रकल्प उभारावे लागतात. म्हणजे उत्पादक कारणासाठी घेतलेलं कर्ज हे फायद्याचं असतं. बरोबर आहे. म्हणून अर्थव्यवस्थेत त्यामुळे काय होतं, गुंतवणूक वाढते, गुंतवणुकीतून रोजगार वाढतो, रोजगारीतून लोकांचं उत्पन्न वाढतं, उत्पन्न वाढल्यामुळे क्रयशक्ती वाढते, त्यामुळे मागणी येते, मागणी आल्यामुळे विकासाला चालना मिळते. यासाठी शासन काय करतं, कर्जाची मागणी करतं. कर्ज हे 2 प्रकारचं असतं. एक अंतर्गत कर्ज आणि दुसरं बहिर्गत कर्ज. अंतर्गत कर्ज म्हणजे देशांतर्गत लोकांकडून उभारलेलं कर्ज. शासन विविध रोख्यांच्या माध्यमातून अंतर्गत कर्ज उभारत असतं आणि विदेशातून देखील विदेशी संस्थांकडून घेतलेलं कर्ज हे विदेशी कर्ज असतं. आपण पाहतो की पूर्वीच्या काळी आपली अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती आणि शासनाकडूनच उत्पादनाची प्रक्रिया पार पाडल्या जात असल्यामुळे मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक करावी लागत शासनाला आणि त्यासाठी मोठ्या फार प्रमाणात कर्ज घ्यावं लागत. त्याचबरोबर कल्याणकारी योजना साठी लागणारा पैसा हा जास्त लागतो आणि त्यासाठी शासनाला कर्ज घ्यावं लागतं. कर्ज घेण्याची अनेक कारणं असलेली आपल्याला दिसून येतात. परंतु कर्ज हे एक शासनाच्या वित्तीय धोरणाचा एक महत्त्वाचं साधन असलेलं आपल्याला दिसून येतं. की कर्जामुळे आपण पाहतो, की अर्थव्यवस्थेच्या विकासाला बऱ्याच वेळेला ते जर उत्पादक कारणामध्ये गुंतवलं, तर त्यामुळे चालना मिळत असते. तेजीच्या परिस्थितीत लोकांचा पैसा कमी होणे आवश्यक असते. म्हणून सरकार लोकांकडून कर्ज घेत असते. म्हणजे तेवढा पैशाचा पुरवठा कमी होत असतो. लोक सरकारी कर्जरोख्याची खरेदी करतात. त्यामुळे लोकांकडील पैसा सरकारकडे जातो आणि त्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी होते. लोक मागणी कमी करतात. मागणी घटीमुळे किमती आपोआपच आटोक्यात येतात. याउलट मंदीच्या परिस्थितीमध्ये लोकांकडे पैसा येणे आवश्यक असतो. पैशाच्या बळावर लोक मागणी करू शकतील. म्हणून सरकार लोकांचा जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करते लोकांना आणि सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करते. म्हणजे मंदीच्या काळात व्याजदर कमी ठेवून लोकांना कर्ज देते, तर तेजीच्या काळात कर्ज रोख्याच्या माध्यमातून अतिरिक्त पैशाचा पुरवठा जो लोकांकडे आहे, तो अर्थव्यवस्थेतून गव्हर्नमेंट काढून घेतं. अशा प्रकारे तेजी मंदीवर म्हणजे कंट्रोल आणण्याचं कार्य कर्जाच्या माध्यमातून शासन करत असतं आणि अर्थव्यवस्था हे स्थिर करण्याचा प्रयत्न करत असतं, असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा वित्तीय धोरणाचं मुख्य साधन, तिसरं आपल्याला साधन सांगता येईल, की अ, अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प आपण पाहतो, की अर्थसंकल्पाचे विविध प्रकार आपल्याला पाहता येतात. अर्थसंकल्प कशाला म्हणायचं? बजेट ज्याला आपण म्हणतो. बजेट कशाला म्हणायचं? बजेट म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद. आपण पाहतो, की पुढच्या वर्षी जे सरकारचं उत्पन्न येणार आहे आणि कुठल्या गोष्टीवर खर्च होणार आहे, याबाबतीतला एक आढावा, अंदाज म्हणजेच अर्थसंकल्प त्याला आपण असं म्हटलेलं आहे.
हा आढावा जर उत्पन्न बरोबर खर्च असेल, तर त्याला समतोलित अर्थसंकल्प असे म्हणतात. हा आढावा जर उत्पन्न जास्त आणि खर्च कमी असेल, तर त्याला अधिक्याचा अर्थसंकल्प असं म्हणतात आणि हाच आढावा जर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असेल, तर तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. असे वेगवेगळे प्रकार अर्थसंकल्पाचे असलेले दिसून येतात. साधारणपणे अ, अ, अल्पविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. तो यासाठी की जेवढी तूट असेल, तेवढा शासनाला पैसा उभा करण्याचा एक अधिकार मिळतो आणि या पैशाच्या माध्यमातून शासन कल्याणकारी योजनांवर हा पैसा खर्च करतं किंवा मग इतर लोकांना सोयी-सवलती किंवा क्रयशक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करतं किंवा असे उत्पादक कारणांमध्ये त्याची गुंतवणूक करून आपण पाहतो की तशा प्रकारे अर्थव्यवस्थेला त्यामुळे बळकटी येते. अशा प्रकारे अर्थसंकल्पाचे विकासाच्या अनुषंगाने फायदे करून या ठिकाणी घेतले जातात आणि म्हणून हे एक महत्त्वाचं वित्तीय साधन आहे. जसं की आपण पाहतो की आता कोविडच्या महामारीमुळे अनेक उद्योग संकटात आले होते. लोकांची मागणी कमी झाली होती. लोकांचा रोजगार गेला होता. यासाठी शासनानं मोठ्या फार प्रमाणात पॅकेज जाहीर केलं. मग हे पॅकेज आता तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला त्याची तरतूद दिसते. त्यातून तूट निर्माण होईल किंवा त्यातून ही तूट भरून काढण्यासाठी शासन कर्ज देखील घेत असतं. अशा प्रकारे जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये शासनाच्या मदतीची आवश्यकता असेल, तेव्हा या वित्तीय धोरणाचा उपयोग शासन करून घेतं. त्यामध्ये मग तो अर्थसंकल्पातील तूट असेल किंवा विदेशी कर्ज घेऊन अशा प्रकारे उद्योजकांना असेल, शेतकऱ्यांना असेल किंवा छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना असेल, मदतीचा हात देतं, हे आपल्याला यामध्ये सांगता येईल. त्यामुळे अर्थव्यवस्था ही मंदीतून बाहेर पडते आणि पुन्हा ऊर्जितावस्थेमध्ये अर्थव्यवस्था येत असते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळते. म्हणजे अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणण्यासाठी ही महत्त्वाची वित्तीय धोरणाची साधने असलेली आपल्याला दिसून येतात. तर हे तिसरं साधन आपण पाहिलेलं आहे. आता चौथं साधन आपल्याला या ठिकाणी पाहायचंय, की खर्च. म्हणजे सरकारचा खर्च त्याला आपण सार्वजनिक खर्च असं म्हणतो. हे एक वित्तीय धोरणाचं साधन आहे. सरकार विविध गोष्टींवर खर्च करत असतं. आपण पाहतो, की सरकारचं उत्पन्न हे आपण पाहतो, की जे उत्पन्न सरकारला मिळालं ते सरकार विकास आणि विकासेतर बाबींवर खर्च करत असतं. जास्तीत जास्त विकास गोष्टींवर खर्च केला तर राष्ट्राचा विकास घडून येतो आणि विकासेतर गोष्टीही काही आहेत, जे की खर्च शासनाला करा उदाहरणार्थ संरक्षणावरील खर्च हा परंतु तो विकासाला पूरक असतो. आपण पाहतो, की अशा प्रकारे खर्च करावा लागतो आणि अ, कल्याणकारी अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा खर्च हा जास्त वाढत राहतो. कारण आता आपण पाहतो, की आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं कार्य वाढल्यामुळे आपण पाहतो, की सरकारचा खर्चही वाढत आहे आणि खर्च वाढला तर आपण पाहतो, की वाढीव खर्च करण्यासाठी शासन मग कर्ज घेतं किंवा तुटीचा अर्थभरणा करत असतं. परंतु सरकारचा खर्च म्हणजे लोकांचं उत्पन्न आणि लोकांचं उत्पन्न म्हणजे लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे लोकांच्या उत्पन्नात वाढ घडून येते, लोकांच्या राहणीमानात बदल घडून येतो, लोकांना विकासाचे फायदे घडून येतात. म्हणून सरकारी खर्च हा आवश्यक असतो. कारण आपण पाहतो सरकारने ₹100 खर्च केले तर डायरेक्ट, इनडायरेक्ट लोकांना त्याचा ₹500 चा बेनिफिट होत असतो. म्हणजे अशा प्रकारे जसं की आपण पाहतो, की ₹100 ची गुंतवणूक झाली, की प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्याचा समाजाला बेनिफिट कितीतरी पटीने जास्त होतो गुंतवणुकीपेक्षा. अशा पद्धतीने आपण पाहतो, की हे एक प्रोत्साहनात्मक किंवा अर्थव्यवस्थेला ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी खर्च हा महत्त्वाची भूमिका पार पडत असतो. आणि म्हणून लोकांच्या हातात जास्तीत जास्त पैसा यावा यासाठी शासन वेगवेगळ्या योजनांवर म्हणा, वेगवेगळ्या उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, कृषी क्षेत्रामध्ये असेल, मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी असेल किंवा तशा प्रकारच्या सबसिडीज असतील किंवा तशा प्रकारच्या सोयी-सवलती असतील, या सर्व सोयी-सवलतीवर शासन खर्च करतं, आरोग्य विभागावर खर्च करतं, शिक्षण विभागावर खर्च करतं, संरक्षण प्रत्येक म्हणजे जिथे-जिथे गरज असेल सरकारच्या मदतीची, त्या ठिकाणी सरकार पुढे येऊन खर्च करत असतं. सरकारचा खर्च हा लोकांचं उत्पन्न होतो आणि त्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढते. लोकांच्या क्षमता त्यातून डेव्हलप होत असतात. त्यातून लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होत असतात आणि म्हणून सरकारी खर्च हा देशाच्या विकासाला पूरक असतो, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल किंवा सरकारी खर्च हा वित्तीय धोरणाचं एक मुख्य साधन असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. सरकार विविध योजनांच्या माध्यमातून खर्च करत असतं आणि त्याचे लाभ प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ हे जनतेला होत असतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्था विकासाकडे वळते. जसं की आपण पाहतो सरकार खर्चातून रस्ते होत असतील, तर चांगले रस्ते हे अर्थविकासाच्या वाहिन्या असतात. म्हणून
म्हणून आपण पाहतो की त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लोकांना फायदा होता. बाजारपेठ वाढते. बाजारपेठ वाढीतून व्यवहार वाढतात. व्यवहार वाढले की लोकांना उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढलं की आपण पाहतो की राहणीमान बदलतं आणि राहणीमान बदलले की कल्याणात वाढ होते आणि कल्याणातील वाढ ही विकासातील वाढ असं म्हटलं जातं आणि म्हणून सरकारचा खर्च हा विकासाचा खर्च असतो, असं आपल्याला म्हणता येईल. तर ही मुख्य 4 साधने वित्तीय धोरणाची असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये कर असेल, कर्ज असेल, तुटीचा अर्थ भरणा असेल आणि खर्च असेल. तर ही महत्त्वाची 4 साधने वित्तीय धोरणाची असलेली आपल्याला दिसून येतात. या साधनांचा उपयोग किंवा वित्तीय धोरणाच्या मदतीने अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी, अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य कमी करण्यासाठी, बेकारी कमी करण्यासाठी, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी, लोकांच्या क्षमता वाढवण्यासाठी, लोकांना संधी निर्माण करण्यासाठी शासन वेगवेगळ्या बाबतीत या ठिकाणी मदत करतं, अर्थसहाय्य करतं किंवा या वित्तीय धोरणाचा तशा प्रकारे अनुकूल उपयोग करतं. व्यापार चक्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्या अनुषंगाने या वित्तीय धोरणाचा उपयोग करत असतात आणि म्हणून अर्थव्यवस्थेच्या समतोल विकासासाठी वित्तीय धोरण हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याची ही साधने तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात. शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.